आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत बनावट आरएमडी गुटखा तयार करणारा मोठा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. पहाटे 5च्या सुमारास करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारखान्याचा मालक आणि 3 कामगारांना ताब्यात घेण्यात आले. एक मुख्य आरोपी पसार झाला आहे. दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि पथकाने कांबळे वस्ती थेऊर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे येथे गुप्त माहितीच्या आधारे ही छापेमारी केली. सुमित गुप्ता यांच्या मालकीच्या गोडाऊनवर अचानक धाड टाकण्यात आल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर बनावट आरएमडी गुटखा, सुगंधित तंबाखू, विमल गुटखा, पान मसाला यांचा साठा आढळून आला. गोडाऊनलगतच्या शेताती गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल उघडकीस आला. त्यामध्ये बनावट सुपारी, कृत्रिम सुगंधित तंबाखू, थंड, विविध केमिकल्स, गुलाब पाणी, प्रिंटेड पाऊच, बॉक्स, पोती इत्यादी साहित्याचा समावेश होता. हा संपूर्ण माल मिळून अंदाजे 1 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बनावट गुटख्याची वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात आलेली 3 मॉडिफाय केलेली 4चाकी वाहनेही मिळून आली. त्यामध्ये गोल्डन रंगाची इनोव्हा एमएच 44B2023, गोल्डन रंगाची इनोव्हा एमएच 12DM0885, काळ्या रंगाची टाटा नेक्सॉन एमएच 12QT 8462 यांचा समावेश आहे. या वाहनांची एकूण किंमत सुमारे 50 लाख रुपये असून घटनास्थळावरून 1,30,000 रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली. कारखान्याचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता, वय 25 वर्षे, राहणार काळुबाई मंदिराजवळ पत्रवस्ती थेऊर, तसेच कामगार रामप्रसाद उर्फ बापू बसंता प्रजापती, वय 50 वर्षे, अप्पू सुशील सोनकर, वय 46 वर्षे आणि दानिश मुसाकिन खान, वय 18 वर्षे यांना ताब्यात घेण्यात आले. मुख्य संशयित सुमित गुप्ता हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. बनावट गुटखा आणि सुगंधित तंबाखू उत्पादन करणाऱ्या या टोळीविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील कलम 26 रोमन 1 रोमन 4 व कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पा पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांड्रे, शुभांगी माळसेकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.